तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या एक शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, बँक ऑफ बरोडा. बँक ऑफ बरोडामध्ये ज्यांना कुणाला नोकरी करायची इच्छा आहे, ज्यांना कुणाला बँक ऑफ बरोडामध्ये नोकरी करण्यासाठी जे इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी इथं असणार आहे. कारण बँक ऑफ बडोदामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात ही पदांची भरती इथं निघालेली आहे. तर एकूण 4,000 पदांची ही भरती असणार आहे. तर या पदासाठी वयोमर्यादा काय असणार आहे, एकूण पगार किती दिला जाणार आहे, त्यासाठी पात्रता काय असणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक तुम्ही तर नक्कीच करायचे आहे. तर पहा, बँक ऑफ बरोडा रिक्वायरमेंट 2025. तर पदवीधरांसाठी उत्तम संधी. पहा, म्हणजे ज्यांची कोणाची पदवी झालेली आहे ते सर्व पदवी झालेले इच्छुक उमेदवार, ज्यांची बँकेत काम करायची इच्छा असते, ज्यांना बँकिंग जॉब आवडतो, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. एक मोठी खुशखबर असणार आहे. तर तर त्याबद्दलची ही एक मोठी अपडेट आपण इथे पाहणार आहोत. तर पहा, सरकारी नोकरी बँक ऑफ बरोडा रिक्वायरमेंट. तर ज्यांची ज्यांची इच्छा सरकारी नोकरी करायची आहे, परंतु वाढत्या कॉम्पिटिशनमुळे, वाढती जी लोकसंख्येमुळे आपल्याला ही नोकरी लागत नाही. परंतु ही एक आपल्यासाठी सर्वांसाठी सुवर्णसंधी इथं असणार आहे. BOB मध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्ण संधी इथं आहे. काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी इथे अर्ज कसा भरायचा ते आपण इथे पुढे पाहणार आहोत. तर पहा, ज्यांना कोणाला बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करायची इच्छा असेल, तर त्यांनी या भरतीसाठी अर्ज कसा करायचा, कुठून करायचा, ही सर्व माहिती आपण पुढे घेतलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला कोणती नोकरी करायची आहे, हे तुम्ही मला इथं कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर पहा, बँक ऑफ बडोदामध्ये ही भरती निघलेली आहे. तर पहा, बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याचा विचार करत असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी इथं असणार आहे. तर बँक ऑफ बडोदामध्ये अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पदासाठी अर्ज करण्याची सुवर्ण संधी इथं सुरू झालेली आहे. बँकेत काम करू इच्छिणारा कोणताही उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतो. तर पहा, ही बँक ऑफ बरोडाची अधिकृत वेबसाईट आहे, bankofbaroda.in. तर या वेबसाईटवर जाऊन त्यांनी या भरतीसाठी इथं अर्ज करायचा आहे. या भरतीतून एकूण 4,000 पदे इथं भरली जाणार आहेत. पहा, आता सांगितलं होतं, मोठ्या प्रमाणात ही भरती इथं घेतली जात आहे. एकूण 4,000 पदांची ही भरती प्रक्रिया इथं राबवली जाणार आहे, करायचं आहे. पहा, बँक ऑफ बडोदाच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुम्हालाही येथे नोकरी मिळवायची असेल तर तुम्ही 11 मार्च किंवा त्यापूर्वी अर्ज करणे तर गरजेचं असणार आहे. पहा, म्हणजेच 11 मार्च इथं शेवटची तारीख असणार आहे. जर तुम्हाला या बँक ऑफ बरोडामध्ये अर्ज करायचा असेल तर तुम्ही आजच या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. मित्रांनो, ज्यांना कुणाला या अर्जाची लिंक पाहिजे असेल, या जाहिरातीची पूर्ण PDF पाहिजे असेल, त्यांनी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तर पहा, या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. पहा, ज्यांना कोणाला या भरतीसाठी अर्ज करायचा आहे, त्यांच्याकडे 11 मार्च पर्यंतचा वेळ आहे. परंतु ज्यांनी ज्यांनी इथं बँक ऑफ बरोडामध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, जे जे इथं अर्ज करू करू इच्छित उमेदवार असतील, त्यांनी खाली दिलेली माहिती जी आहे ती काळजीपूर्वक इथं वाचायची आहे. पहा, बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी मिळवण्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे. तर कमीत कमी 20 वर्षे त्यांना इथं पूर्ण झालेली असायला पाहिजे. म्हणजे ज्यांचं कोणाचं 20 वर्ष इथं पूर्ण झालेलं आहे, ते सर्वजण इथं अर्ज करू शकतात. आणि त्यांचं जास्तीत जास्त वय हे 28 वर्षापर्यंत असावं लागणार आहे. 20 ते 28 दरम्यान इथं ही वयोमर्यादा इथं तुमची असणार आहे. याशिवाय आरक्षित प्रवर्गासाठीही नियमानुसार वयात सवलत दिली जाणार आहे. तर पहा, आरक्षित प्रवर्ग जे आहेत, ज्या आपल्या आरक्षित जाती जमाती आहेत, तर त्यांच्यासाठी नियमानुसार त्यांच्या वयामध्ये इथं सवलती देण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करायची आहे, त्यांना मी जाहिरात देणार आहे. त्यांना ती जाहिरातीची PDF दिल्यानंतर ना त्यांना इथं समजणार आहे की नक्की आरक्षित प्रवर्गासाठी किती सवलत दिली गेलेली आहे. ती सर्व माहिती तुम्हाला त्या डिस्क्रिप्शन मधल्या PDF मध्ये मिळून जाणार आहे. पहा, बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी मिळवण्यासाठीची पात्रता. तर बँक ऑफ बडोदामध्ये ज्यांची कुणाची नोकरी करण्याची इच्छा आहे, तर त्यासाठी पात्रता काय लागणार आहे ते आपण इथे पाहणार आहोत. तर पहा, बँक ऑफ बडोदाच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या कोणीही मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणं आवश्यक असणार आहे. पहा, ज्यांची कुणाची इच्छा बँक ऑफ बडोदामध्ये काम करण्याची आहे, तर त्यांची
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी झालेली असणं आवश्यक असणार आहे. म्हणजे ज्यांचे कोणाची तर पदवी झालेली आहे, तर पदवीधर, सर्व पदवीधर इथं या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर पहा मित्रांनो, बँक ऑफ बडोदामध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला किती फीस लागणार आहे, म्हणजे तुम्हाला जे शुल्क आहे ते इथं किती लागणार आहे. तर पहा, जनरल, EWS, OBC साठी अर्जची शुल्क जे आहे ते एकूण 800 रुपये असणार आहे. पहा, SC ST महिला उमेदवारांसाठी फीस जे आहे ते इथं 600 रुपये लागणार आहे. आणि PWBD अपंग असलेले जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जे शुल्क आहे ते इथून एकूण 400 रुपये लागणार आहे. तर मित्रांनो, ज्यांना कोणाला ही माहिती समजत नसेल त्यांनी व्हिडिओ परत पाहायचा आहे. तर पहा, तर निवड झाल्यावर मिळणारा स्टायपेंड. तर ज्यावेळेस तुमचं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे, तुमचा अर्ज तुम्ही भरल्यानंतर तुम्ही या भरतीसाठी पात्र होणार आहोत, तर त्यानंतर तुम्हाला किती स्टायपेंड मिळणार आहे. तर पहा, मेट्रो किंवा शहरी शाखेसाठी तुम्हाला एकूण 15,000 रुपये इथं पगार दिली जाणार आहे. म्हणजेच जे स्टायपेंड आहे ते तुम्हाला इथं 15,000 रुपये मिळणार आहे मेट्रो आणि शहरी भागासाठी. आणि ज्यांचं ग्रामीण आणि निमशहरी शाखेसाठी इथं निवड केली जाणार आहे, तर त्यांना स्टायपेंड जे आहे ते एकूण 12,000 रुपये इथं मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता, मेट्रो शहरी भागासाठी 15,000 रुपये आणि ग्रामीण आणि निमशहरी भागासाठी 12,000 रुपये तुम्हाला इथं स्टायपेंड मिळणार आहे. याच्यामध्ये नक्कीच एक वाढ होत असते. बँकेत नोकरी कशी मिळणार आहे. तर पहा, तुम्हाला बँकेमध्ये ह्या जी नोकरी करायची आहे बँक ऑफ बडोदामध्ये, तर ती कशी मिळणार आहे, त्याच्यासाठी कोणकोणत्या स्टेप तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहेत, या भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी असणार आहे, ही माहिती आपण इथे पाहणार आहोत. तर पहा, बँक ऑफ बडोदामध्ये जी भरती निघालेली आहे 2025 साठी, तर त्यासाठी पुढील टप्प्यामध्ये ही निवड यादी इथं तयार केली जाणार आहे. म्हणजे जे खालील 3 टप्पे असणार आहेत, या 3 टप्प्यामधून तुमची इथे निवड केली जाणार आहे. तर पहा, पहिला टप्पा आहे, या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा तुम्हाला द्यावी लागणार आहे. म्हणजेच बँक ऑफ बडोदामध्ये तुम्हाला नोकरी करायची इच्छा असेल तर तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुम्हाला इथं ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे. दुसरा टप्पा आहे, कागदपत्राची पडताळणी होणार. म्हणजेच तुमची ज्यावेळेस ऑनलाईन परीक्षा दिली जाणार आणि तुमचं इथं तुम्ही ऑनलाईन परीक्षा पास होणार, तर त्यानंतर तुमची इथं कागदपत्रांची पडताळणी केली जाणार. आणि तिसरा टप्पा आहे, राज्य आणि विशिष्ट भाषा प्रावीण्य चाचणी घेतली जाणार. पहा, तुमचं ज्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे तुम्हाला त्या ठिकाणची तिथं भाषा येणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे तिसरा जो टप्पा आहे तुमचा भाषेचा टप्पा इथं असणार आहे. तर पहा, ही होती बँक ऑफ बडोदामध्ये अर्ज करण्याची अर्ज प्रक्रिया. तर ही माहिती कशी वाटली ते तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे.